नमस्कार, सुस्वागतम. सुनीता सावंत चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, आज हे जे मी घेतलेलं आहे अगारो, तर या अगारो हेअर ड्रायरचा जे स्टाईल प्रो हेअर ड्रायर आहे, स्टाईल प्रो हेअर ड्रायर आहे, त्याचा आज मी तुम्हाला कसा वापर करायचा त्याचा व्हिडिओ बनवत आहे. तर आता मी हे प्लगला लावून घेते. तर आता मी हे प्लग लावून घेते आणि प्लग लावून झाल्यावर मग मी ह्याचाही उपयोग कसा करायचा दाखवते. ही फनी कॉम्ब आहे, ह्याचाही दाखवणार आहे आणि ही तुम्हाला अगदी थंड हवा गरम हवा कशी पाहिजे तुमच्या माथ्याला डोक्याला, तर तेही दाखवणार आहे तुमच्या केसांना. तर आपण प्लग लावून घेऊया. तर मला असं वाटलं ही 3 मीटर वायर आहे. हे बघा, मी या हातात पकडून असं आपण इथे मोजतो ना, साधारण 1 मीटर वायर. खूप लांब आहे. हो, हात लांबवला. हे बघा, ही 2 मीटर आणि ही साधारण 3 मीटर. हे बघा, हा इथे घेतला तर ही संपूर्ण आपल्याला 3 मीटरची वायर मिळाली आहे, कॉर्ड. तर आता की नाही आपण आधी केस सुकवून घेऊया. का ओल्यापणातच करायचे ग. तर चष्मा लावलेला मला ते हे केलं पाहिजे ना, मला वाचायला आलं पाहिजे ना चष्म्यानं. तर हे बघा, आता आधी मी ना ही फणी ज्या वेळेला मी घेतली त्यावेळेला मी एक रात्रभर झोपली नव्हती. फार महाग होती त्या काळ, म्हणजे झाली हिला 10 वर्ष. तरी 10 वर्षापूर्वी ही डीमार्टला घेतली तर मला झोप आली नाही रात्री. असं वाटलं या मी चूक केली. पण बघा, आजही ही फणी टिकून आहे. ओरिजिनल हातींच्या दाताची आहे, हत्तीच्या दाताची. तर असं असतं, वस्तू एकदाच घ्यायच्या. आमचे वडील होते ना अण्णा, ते म्हणायचे की वस्तू एकदाच घ्यायच्या पण चांगल्या घ्यायच्या. तर त्यावेळेला ते आमच्या लक्षात आणि कळतं ना वस्तू चांगली असेल की आपल्याला फिनिशिंग. मी आईला विचारलेलं माझ्या की आई, तू इतक्या पटकन पर्स वगैरे इतर सगळ्या गोष्टी तू काय घेते. तर तिनं मला सांगितलेलं की ती बोलली की अगं पहिल्यांदा आपण फिनिशिंग बघायचं सुनीता. त्याचं फिनिशिंग आपोआप आपल्याला डोळ्याला कळतं. तकलादू कसं, चांगलं ओरिजिनल कसं. आता ही फणी बघा, आणि 20 रुपयाची पण दुसरी फणी आहे किंवा 50 रुपयाची ती पण फणी आहे. तर ती कळते, ही हाताला मऊ लागते. हिचं फिनिशिंग बघा. तर म्हणतात ना कि हर चमकती हुई चीज डायमंड नहीं होता है, हर चमकता पीला चीज सोना नहीं होता है. तसंच हे पण आहे. तर आज आई नाही आहे माझ्या आपल्या इथे, हयातीत बिचारी. पण आईचे काही सांगितलेले शब्द तर आहेत. तर हे बघा, आता मी गुंता काढला आणि आता मला आता आपण ड्रायर कसं वापरायचं पाहूया. तर हे बघा, आता मी हे चालू केलं आहे. तर मला ह्याच्यात गरम हवा येते. हे बघा, गरम हवा येते. छान माझे केस अशी गरम हवा लागल्यावर बरं वाटते. हे बघा कसे उडत आहे ना, छान अशी गरम वाफ लागते. आणि याची स्पीड चांगली आहे. तर मी अगदीच एकदम असं फास्ट पण नाही, मीडियममध्ये ठेवलेलं. तर हे बघा, तर मला खरंच बरं वाटलं गरम जरा. मग अशी केस धुतलेत मी. तर आता फक्त अशीच हवा घेऊन आपण सुकवलेत. आता आपण त्याला त्याची काही काही गोष्टी अशा ह्या लावायच्या. तर बस, आता हे पुन्हा हे बटन चालू करायचं. ह्यानं कसं हे बघा, हवा तिथे अशी छान आहे बघा. अंगावर पण बरी वाटते.
अंगावर पण बरं वाटतं. मीडियमच घ्यायचं, एकदम पण नाही असं गरम गरम घ्यायचं, हलकंसं कोमट असं बरं वाटतं. हे बघा छान वाटतं. हवा मस्त केक. आता आपल्याला कुठे बाहेर जायचं आहे पाण्या पावसाच्या दिवसात, कॉलेजला सकाळी उठून जॉबला, तर हे बरं पडतं. हे बघा आपण काय करतो, टॉवेलमध्ये गुंडाळून ठेवतो केस, तर तिथेच अर्धे सुटतात. परंतु प्रॉपरली असं इकडे माथ्याला इकडे केस मोकळे होतात. हे बघा असं खालून वरती मारलं ना की चांगलं. इकडे बघा माथ्याला पाठीमागच्या भागात पण ना केस ओले आहेत. यानं तसं केस आतमध्ये जात नाहीत ना, आपले धोका नाही. इकडे असं वरती धरायचं. एक नंबर, 2 नंबर जास्त. आता एकदम गरम येते. आता आपण दुसरं लावूया. तर आता आपण हे लावलंय कॉम्बिंगचं, तर पाहूया. म्हणून वायर भरपूर लांब लचक आहे आणि हा टेबल आहे स्टडी टेबल, त्याच्यामुळे त्या असे मस्त याच्यातनं मी तो प्लग बाहेर काढला आहे. तर आता आपण असं चालू करायचं, बटन चालू. ओके, हे बघा. तर दरवाजा पाठी कर ना एकदम सगळा. तर हे बघा, ह्याच्यानं असं असं लावायचं ह्याला. हां, भीती वाटते. अरे बापरे भीती वाटते. कारण हे असं बघा ना, हे बघा भीती वाटते केस आतमध्ये ओढले तर, है ना. पडलं ते खाली. तर आता हे बघा काय तर ना मी खूप घाबरते, कारण मी हे सगळं पहिल्यांदा अनुभवते. आमच्याकडे दुसरं पण आहे, ते चिमट्यासारखं पण आहे, असे छान छान अशी केस लट पडतात. पण मी खरंच काही नाही यूज करत, आमची छोटी करते. तर आता मी हे दाखवते मला भीती वाटते बघा ना हे. तर चालू करते. ते काय म्हणतात, केस घ्यायचे असे आणि शक्यतो ओले पाहिजेत. तर हे बघा असं घ्यायचं आणि असं असं ह्याला असं गुंडाळायचे केस, असे गुंडाळायचे. हे बघा असे गुंडाळायचे, बघा बघा असं हे गुंडाळून ठेवायचे. आता आपण आधी एकच बघूया, होय ना का? असंच ना, असे गुंडाळायचे ना. मग काय करतेस तू? मग काय करायचं, हे कसं फिरवायचं? डायरेक्ट डोक्यात डायरेक्ट फिरवायचं. बरं
तर आपण डायरेक्ट फिरवून बघूया. जय बजरंगबली. जय बजरंगबली. फिरवायचं म्हणजे ह्याच्यात आत घुसवायचे केस अशी बाबा. बाबा खूप 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 भीतीदायक आहे हे. अरे धीरे धीरे फास्ट झालेलं ते. बस बस मला भीती वाटते. तर आता काय फरक आहे मला माहिती नाही. मी जरा मोठ्या आरशात पाहते, याच्यात काही दिसत नाही ना आपल्याला. तर असा हा सगळा अनुभव आहे. आवडल्यास जरूर लाईक करा. थँक्यू फॉर वॉचिंग.